नेत्रा. 3 इडियट्स पिक्चर बऱ्याच जणांनी बघितलेला आणि त्याच्यातला एक सीन आहे की त्या दोघांना असं वाटतं की रॅन्चो नापास होतो आणि मग ते दोघं जण थोडे दुःखी होतात. पण जेव्हा त्यांना कळतं की तो पहिला आला तेव्हा ते भयंकर दुःखी होतात. ही मानसिकता आहे. आणि ही मानसिकतेबद्दल बोलण्याचं कारण काय की मनाचे श्लोक आहेत किंवा मनावरचे संस्कार आहेत किंवा ट्रेन युअर माइंड हे सगळं कशासाठी आहे की कुठंतरी आपल्याला एक बॅलन्स्ड लाईफ जगता यावं. जे आहे त्या प्रेझेंटमध्ये आपण कितपत बॅलन्स्ड राहतो हे आपल्याला सतत अलर्ट करावं लागतं. म्हणून हे सगळे प्रकार चालू. हे आज बोलण्याचं कारण काय की आपण अनेक वेळा ग्रॅटिट्यूड, मी अनेक व्हिडिओही केलेले आहेत. मी जे दर महिन्याला 2 टास्क देते त्याच्यामध्येही सांगितलेलं की माझ्याकडे जे आहे त्याच्याबद्दल मी आय विल बी थँकफुल, आय विल बी ग्रेटफुल. आता हे खूप थिरॉटिकल वाटतं आपल्याला, यार काय माझ्याकडे आहे त्याबद्दल थँकफुल वगैरे, ठीक आहे, काय एवढं करण्यासारखं काही नाही आहे. पण कधीतरी असं होतं की ते असं येऊन तुम्हाला ते इम्पॅक्ट करतं. काल एक अशीच घटना घडली क्लिनिकमध्ये. एक स्त्री आहे ज्या माझ्या नेहमीच्या, मी त्यांची फॅमिली डॉक्टर आहे आणि त्यांना 2 मुली आहेत हे मला माहिती होतं. त्यांच्याबरोबर त्या कधीतरी यायच्या आणि गेले 2-3 महिने सतत युरिन इन्फेक्शन, वजायनल इन्फेक्शन असं सारखं त्यांचं तिघींचंही चक्र चालू होतं. मग सगळं वापराबद्दल सांगितलं, स्वच्छतेबद्दल सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मग मी विचारलं की जनरली हा प्रश्न विचारला जातो की अंतर्वस्त्र जी आहेत ती स्वच्छ धुतली जातात का आणि ती खडखडीत उन्हात वाळवली जातात का? तर त्या म्हणल्या हो, 2च आहेत त्यामुळे काही प्रश्न नाही. मग आता जेव्हा हे असे छोटेसे प्रश्न, काहीतरी शब्द बोलले जातात ना तेव्हा खूप अलर्ट व्हायला होतं. म्हटलं म्हणजे 2च आहेत म्हणजे मला कळलं नाही, तुम्ही असं का म्हणाला? तो नाही, आमच्या तिघींच्या मध्ये 2च अंतर्वस्त्र आहेत, आम्ही तीच आलटून पालटून वापरतो. आता कळालं मी का म्हणाले की ते असे येऊन इम्पॅक्ट करतं. मग मी अगदी शॉकिंगली विचारलं की असं का? म्हणजे तुम्ही तिघी जणी घरामध्ये स्त्रिया आहात, प्रत्येकीचे पिरियड्स असतात, प्रत्येकीला काही गोष्टी वापराव्या लागतात. नाही म्हणे मॅडम, माझी तर काय आता 6 महिन्यातनं वगैरे एकदाच येते, मला काही फारसं नाही. या दोघी म्हणे आलटून पालटून वापरतात जशी लागेल तशी. इथं येतो ग्रॅटिट्यूड. आपल्याकडं काय आहे आणि दुसऱ्याकडं काय नाही, लोक काय पद्धतीनं जगतात, लोकांची काय मानसिकता आहे आणि मग आपल्याला किती भरभरून दिलेलं आहे, भरभरून मिळालेलं आहे, हे दुसऱ्याच्या दुःखाकडं किंवा दुसऱ्याच्या प्रचंड मोठ्या प्रश्नाकडे बघितलं की पटकन रिअलाईज होतं. अनेक वेळा जी माणसं सगळ्याला ग्रँटेड घेतात त्यांना मी सांगते, तुम्ही जाऊन हॉस्पिटलची एक चक्कर मारा, तिथं असाच इम्पॅक्ट होतो, आपण किती सुखातही करतो. त्यामुळे ग्रॅटिट्यूड ही खूप मोठी भावना आहे, त्याचा आदर राखा, त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट तुम्हाला लाईफमध्ये दिसेल.